भूमिका हीच असते बघा. मनीष जोशी ना आधी पण असेच करायचे, हे काही नवीन नाहीये. पण जे नवीन नगरसेवकांना त्यांनी बघितलं की ऍक्च्युअली मध्ये ही अशी असते महासभा. तुम्ही खूप चांगलं एक्झाम्पल देताय महासभेचं. कारण जे नवीन आलेत ना त्यांना असं वाटतं की महासभा अशीच असते. ऍक्च्युअली महासभा अशी नसावी. ठाणेकरांचे मूळचे प्रश्न आहेत. मूळ प्रश्न म्हणजे एकच आहे, फक्त फेरीवाला प्रश्न. त्यांचे स्वतःचे साईड आहेत त्याचा बोट गमावले त्यांनी, तरी त्यांचे पुढे पुढे ते आता का खून करायला पाहिजे कोणी. म्हणजे तुम्ही एवढं चढवलंय फेरीवाल्यांना की तुम्ही काही डिसिजन घेऊ शकत नाही. त्याच्यावर पत्र लिहिलं होतं मी, वंदे मातरम संपूर्ण करण्यात यावा. तर मनीष जोशी त्याचा पण विरोध असे मी गृहीत करते, म्हणून त्यांनी तो पत्र पण वाचला नाहीये. मला वाटते फक्त जय हिंद म्हणून होत नाहीये, त्याला जय हिंद करावं पण नाही. भूमिका हीच असते बघा. मनीष जोशी ना आधी पण असेच करायचे, हे काही नवीन नाहीये. पण जे नवीन नगरसेवकांना त्यांनी बघितलं की ऍक्च्युअली मध्ये ही अशी असते महासभा. तुम्ही खूप चांगलं एक्झाम्पल देताय महासभेचं. कारण जे नवीन आलेत ना त्यांना असं वाटतं की महासभा अशीच असते. ऍक्च्युअली महासभा अशी नसावी. ठाणेकरांचे मूळचे प्रश्न आहेत. मूळ प्रश्न म्हणजे एकच आहे, फक्त फेरीवाला प्रश्न. त्यांचे स्वतःचे साईड आहेत त्याचा बोट गमावले त्यांनी, तरी त्यांचे पुढे पुढे ते आता का खून करायला पाहिजे कोणी. म्हणजे तुम्ही एवढं चढवलंय फेरीवाल्यांना की तुम्ही काही डिसिजन घेऊ शकत नाही. त्यासाठी मी सांगते की त्याला त्याच्याकडे काही अँसरच नाही. म्हणून ते प्रश्न घेत नाहीये. त्यांनी फक्त अजेंडावर प्रश्न वाचून पण दाखवत नाही लक्ष वेध. म्हणजे ते एवढे घाबरले असं मी समजते. आणि एक पत्र लिहिलं होतं मी, वंदे मातरम संपूर्ण करण्यात यावा. तर मनीष जोशी त्याचा पण विरोध असे मी गृहीत करते, म्हणून त्यांनी तो पत्र पण वाचला नाहीये. तर मला वाटते फक्त जय हिंद म्हणून होत नाहीये, त्याला जय हिंद करावं पण नाही. उपमहापौर स्वतः तुमची बाजू घेण्यासाठी खाली उतरले होते, तर त्याबद्दल काय सांगाल? उपमहापौर स्वतः खाली आले म्हणजे मनीष जोशी त्याच्या बाजूला बसून पण त्यांचं ऐकत नव्हता. त्याला खाली येऊन माईकवर बोलावं लागलं तरीही तो ऐकत नाही. म्हणजे की सभागृह काय मनीष जोशी चालवतोय की सभागृह मेंबर चालवतात, सदस्य चालवतात समजत नाही. कारण तुम्ही बघितलं 10 मिनिटं पण लागली आहेत त्यांना सगळे विषय बोलायला, आणि विषय काय बोलायला समजले पण नाही. नुसतं हल्ला उलट चाललंय तरी ते वाचत आणि संपून टाकले एकदाच. तर असंच त्यांना सभागृह चालवायचं आहे, तर आम्हाला बोलवतच नाही कशाला. त्यांच्या घरी महासभा घ्यायची संपायची ना. याआधी भाजपकडून अनेक वेळा बोलण्यात येत होतं की जर आम्हाला सन्मानाने वागणूक नाही मिळाली तर आम्ही विरोधी बाकावर बसणार आहे, तर यावर काय असेल? बघा कसं आहे ना, विरोधी बाकावर बसायची गरज नाहीये भाजपाला. जर कुठलाही विषय असं ठाणेकरांच्या हिताचा नसेल, असं काही ट्रान्सपरंट असेल तर आमचा नेहमी त्याचा विरोध असेल. ऍज अ भाजपा आम्ही नेहमी प्रत्येक प्रस्तावावर लक्ष देऊन असो. त्याच्यासाठी आम्हाला विरोधी बाकावर बसायची गरज नाहीये.